तर मध्य प्रदेशच्या छिंदवाडा जिल्ह्यामध्ये खोकल्याच्या औषधामुळे 6 लहान मुलांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. मुलांच्या मृत्यूमुळे खोकल्याच्या 2 प्रकारच्या औषधांवर प्रशासनाकडून तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे. घटनेच्या तपासासाठी मध्य प्रदेश आणि केंद्र सरकारकडून तपास पथकं नेमलेली आहेत. यासाठी आता मार्गदर्शक तत्त्व देखील जारी करण्यात आली. तर या संदर्भात नक्की काय मार्गदर्शक तत्त्व जे आहेत ते सरकारकडून दिलेली आहेत ते आपण पाहूयात. बालरोग तज्ञ आरोग्य कर्मचाऱ्यांनी लहान मुलांना ही औषधं देताना विशेष काळजी घ्यावी असं या तत्वांमध्ये सांगण्यात आलेलं आहे. 2 वर्षांखालील मुलांना कफ आणि सर्दीवरील कोणतीही औषधं देऊ नये असं देखील यावेळेला सांगण्यात आलं. लहान मुलांमधील कफ सर्दीसारखे आजार स्वतः बरे होतात, त्यासाठी औषधाची गरज नाही असं देखील सांगण्यात आलंय. कफ सर्दीवरती प्राथमिक उपचार म्हणून नैसर्गिक उपायांना प्राधान्य देण्याचाही सल्ला यावेळेला देण्यात आला. पुरेसं पाणी पिणं, विश्रांती घेणं आणि आधार देणारे उपाय करण्याचा सल्ला यावेळेला देण्यात आलाय. डॉक्टरांनी सांगितलेले डोस उपचारांच्या कालावधीचं काटेकोरपणे पालन करा असं देखील सांगण्यात आलेलं आहे. तर एकाच वेळी अनेक औषधं मिसळून देणं टाळावं असे देखील निर्देश यावेळेला देण्यात आलेत. रुटीनली या काळात ॲक्यूट एन्केफेलायटिस सिंड्रोम ह्या केसेस आमच्याकडे असतात. फक्त हे नागपूर, रूरल नागपूर आणि आजूबाजूच्या स्टेटमधनं पण येतात. ते मागच्या महिन्यात जवळपास 20 ते 22 च्या केसेस आलेले, 24 केसेस आलेले आहे. त्यापैकी काही डेथ झालेल्या आहे, काही व्हेंटिलेटरवर आहे आणि काही पेशंट डामा घेऊन इथून गेलेले आहे आणि काही पेशंट सध्या ट्रीटमेंट घेत आहे. काही औषधींनी रिॲक्शन होऊ शकते, पण खोकल्याच्या औषधींना आता बऱ्यापैकी देतात असं तर होत नाही. पण ह्या सगळ्या गोष्टी इन्क्वायरीमधनं क्लिअर